संपूर्ण भारतातल्या महिलांना किंवा हो. संपूर्ण महिलांना टिकल्या इतक्या प्रकारच्या असतात ते फक्त तुमच्यामुळे टिकल्या? हा ना, टिकल्या टिकल्या, कानातल्या कानातल्या अंगठी. हा काय ते मी एक 50 रुपयाची एक अंगठी घेतली फ्रॉम आय थिंक बँड्रा नॅशनल कॉलेजच्या समोर आपल्या आहे ना, तिथून मी घेतलेली एक 50 कॉलेज टाइमचे. हा आणि मी ज्या ज्वेलरी शॉपमध्ये जाते, दिस इज ये आपका रिंग है. मी बोली कौन सा मेरा रिंग है भैया? असं क्रॉस करून एक डायमंड होता त्याच्यावर. मी बोली हे भी चल रहा है. मी बोली मार्केटमध्ये फक्त रमोला सेकंद नाही विकत, बाकी सगळं रमोला सेकंदची साडी, कपडे, बिंदी. जिथे मी परचेस करायला गेली, मला आता लक्षात येत नाही कोणताही एक इव्हेंटसाठी मी गेलेली आणि मला ते डायमंड रिंग आपलं डायमंड हे बिंदी पाहिजे होतं. मी गेली म्हणे का दिखाव ना मेरे आणि विदाउट मेकअप कोणी मला ओळखतच नाही ना. खरोखर आय एम टेलिंग यू इट्स ट्रू. मी गेली तिथे आणि तो मला बोलतोय एक बिंदी बोला ये 600 रुपये का. मी बोली काय 600 रुपया कशाला. बोलता क्या बात कर रहे हो ये रमोला सेकंड की बिंदी है. मैंने कहा अबे मैं वही हूँ. मैंने कहा मैं 10 रुपये में करती हूँ, तू 600 रुपये में क्या बेचता है. तर तेव्हा इट वॉज अ बिग क्रेज. आणि हां बरोबर सी असे खूप असे देर आर लॉट ऑफ थिंग्स ज्याच्यावर आपण बिलकुल कॉन्सन्ट्रेट नाही करत. लाईक फॉर एक्झाम्पल बिंदी. आपल्याला असं वाटतं की बिंदी आहे आपण लावतो, पण त्याच्यात पण फॅशन करून म्हणजे ॲज अन इम्पॉर्टंट अटायरचे एक इम्पॉर्टंट पोर्शन म्हणून नॉट ओनली वुमेन मेन लावड इट. येस. आणि खरंच त्यावेळेला इतक्या स्टाईलच्या बिंदीज महिलांनी वापरल्यात ना तुमच्यामुळे. पण ते पण आउट ऑफ बोर्डमच आम्ही केलं. तुम्ही त्यावेळेला जर ह्याचं पॅटर्न घेतलं असतं तर तुम्ही आज खूप अजून पैसे कमवले असतात त्या निमित्ताने. तेव्हा एकच होता बाबा काम करायचं आणि बरोबर आपल्याला कॅरियरमध्ये 2-3 छान प्रोजेक्ट्स भेटायचंय आणि 24/7 आम्ही काम करायचं ना तेव्हा. म्हणजे घरी हायेस्ट टीआरपी ना त्यावेळेला त्या. अरे 11च्या स्लॉटमध्ये आम्ही 14ची टीआरपी घेऊन आलो. म्हणजे मला माहिती आहे की जेव्हा माझा एक फ्रीज आणि लास्ट मोस्टली माझ्यावरच फ्रीज असतं. लास्ट 11:30 फ्रीज रमोला लुक्स. आणि माझे फ्रेंड्स दिल्लीवरून किसको देखा तूने, किसको मारने वाली है यार, कल बोल दे ना यार, मेरे बच्चे बहुत यार वो सो नहीं रहे. अरे मी बोली जा रे बाबा उद्या आता मंडे बघ काय होणार आहे. आणि काय असं एक कर्टन असं मी उघडते आणि तिथे काय एक उंदीर असं पळतो आणि मी ते बघून अच्छा ये था. टीजर प्रमोट. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो कही किसी रोजचा, की आम्ही मध्यमवर्गीय चाळीमध्ये राहिलेली माणसं. तर असे चाळीमध्ये अख्ख्या घराची लाईट चालू आहे, 11:30 वाजून गेले, पुढच्या 5 मिनिटाला सगळे अंधार. आमच्यासाठी वेट हा बघायची म्हणजे फक्त ही मालिका बघायची. अगदी 11:35ला ब्लॅकआउट. अरे रात्र झाली तेव्हा वाटायचं रात्र झाली. पण हो आय मीन एक 11 o'clock स्लॉट जे बोलतात ना चॅनल्स बोलतात डेड स्लॉट आहे. वी ॲक्च्युअली गेव द बेस्ट टीआरपी ऑन द 11 o'clock स्लॉट. मला एक अजून तुमच्याबद्दल एक गोष्ट माहिती आहे काय की तुम्ही जेव्हा डीडीचा शो करायचा त्यावेळेला डीडी ज्या पद्धतीने शूट करायचे त्यावेळेला त्यांच्या एवढ्या एवढ्या जाड्या स्क्रिप्ट असायच्या. ह्या तुम्ही 1 टेक मध्ये शूट करायचा. हो मग अजूनही 16 पेज सीन्स आम्ही 1 शॉटमध्ये करायचं. कारण टेलिव्हिजनमध्ये काय आहे ना की एक आपल्याकडे वेळ नसतं की उद्याचं टेलिकास्ट आहे, इतकं प्रेशर असतं. तेव्हा तुम्ही जाऊन एक असं मी वाचते, मग मी बाय हार्ट करणार, मग मी बोलणार. अरे लोक बोलणार, आमचे डिरेक्टर्स हेच बोलतात मॅडम इतना पढोगी ना तो रात का टेलिकास्ट निकल जाएगा, चलो जो बोलना है फटाफट बोलो. तर टेलिव्हिजनमध्ये मेमरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हां अजूनही आम्ही 16 पेज 17 पेज इवन राजन वागदारे बरोबर पण मी शेखर वर्षा आपला विनय येडेकर आम्ही सगळं बसून 2दा रीडिंग मग अबाउट 10-12 पेजेस चटकेन चला 1 शॉट. 7 वाजता शिफ्ट, 1 वाजता पॅकअप, दुपारी घरी जाऊन झोपा, असे आम्ही काम करायचे. त्या मालिकेचा एखादा काही किस्सा वगैरे आठवतो तुम्हाला? विनय येडेकर, शेखर सुमन. विनय शेखर सुमन तर ऑफकोर्स तेव्हा तर तो स्टार झालेला तेव्हा कारण त्याचा मूवजन शेखर हा. आम्ही लोकल मी विनय येडेकर आम्ही सगळे बिचारे गरीब लोक. तर विनय येडेकर अजूनही मला माहिती आहे कारण आई मी प्रिया होती त्याच्यात. तर विनय येऊन लेकिन प्रिया भाभी तर राजन येऊन बोलायचं मस्त केलास विनय, पण आता ना हेच ना हिंदीमध्ये बोल कारण खूप मराठी ॲक्सेंट होता याच्यात. वी हॅड सच अ वंडरफुल टाईम. आणि 7च्या शिफ्टमध्ये म्हणजे आय यूज्ड टू बी देअर ॲट 6:30 7 o'clock रोल. राजन वागदारे खूपच पर्टिक्युलर अबाउट टायमिंग. आणि एक्झॅक्टली 1 o'clock पॅकअप दुपारी. हो 7 to 1च तेव्हा राजन सर फक्त 7 to 1 करायचे.
आणि मग सर आता काय करायचं, घरी जाऊन झोपा आणि उद्या सकाळी 6:30 वाजता पोहोचा. हे होता महत्वाचं. आणि तेव्हा एक ऍक्टर होता गिरीश 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 म्हणून. बिचारा होळीच्या दिवशी पहिल्याच सीनमध्ये राजन सरने भांग टाकलेत आणि गिरीश आणि आता कोण कोण होते त्याच्यात ऍक्टर कोणीतरी समोर. तो येऊन बोलते, अरे 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 ये पी ले यार, ये वो मैं ना एग्जाम में पास हो गया. बिचारे फर्स्ट टेक. अरे सर बोलते, नाही 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 नाही, अरे नाही बरोबर नाही, अजून एक टिक, ए ग्लास भर रे ग्लास भर. अशा 4-5 रिटेक. त्याला माहितीच नव्हता की त्याच्यात भांग होता, ओरिजिनल भांग आहे. ओरिजिनल भांग. आणि अराउंड 10 o'clock भांग असा चढला गिरीशवर आणि एकच लूप, मिस्टर लोवा लोवा. कोणी यायचे जायचे, मिस्टर लोवा लोवा हो, दिवसभर तो हो करायचा. वी फेल्ट सो बॅड. मग दिनियर कॉन्ट्रॅक्टर जी होते ते येऊन, ए मेरे को ना बहुत अच्छी फिल्म मिली है, मिठाई खाओगे. आता लड्डू बिड्डू, अरे असंच चढला त्या बिचारा गरीब माणूस. सच्चाने म्हणजे त्या दिवशी वी हार्डली शॉट, फक्त हे मस्करी चालू होता. पण इट वॉज फन वर्किंग विथ राजन सर, ब्रिलियंटली. कही किसी रोजचा काही किस्सा आफ्टर म्हणजे एकता कपूरने सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर, म्हणजे सिरियल फार एक पीकवर होती, खूप हायेस्ट टीआरपी होता, त्यानंतर येऊन एकता भेटून गेली तेव्हा काय म्हणाली? हो, तेव्हाच मला भेटली ऍक्च्युली. पहिल्यांदा जेव्हा ती आली तर मला असं वाटत होतं की, कारण मी आली साऊथवरून, कारण साऊथमध्ये मेकअप खूपच मिनिमल असतं कारण ना. अँड तिथे जाऊन जी मी मेकअप करायची, स्वतःला बघून मी बोलायची, मी तू काय करतेस, इतकं मेकअप, इतकं आयशॅडो, लिपस्टिक, ब्लश ऑन. आणि तेव्हा एक ट्रेंड मी घेऊन आलेली की लिपस्टिक, ब्लश अँड आयशॅडो एकच कलर अँड लॉन्ग लॅशेस. म्हणजे इथपर्यंत कमेंट आला की सुधाजी के कपडे ना उसके आयलॅशेस पे लटक के आते हैं. तर मला इतकं वाईट वाटलं जेव्हा कोणी, आय थिंक कुठंतरी कोणी मला बोलले असे. तर मी जाऊन बोलली थोडंसं मेकअप कमी करूया का. तर तेव्हा एकताजी सेटवर आलेली अँड शी सेड की, सुधाजी डोंट गेट अपसेट, 6 महिन्यानंतर लोक तुम्हाला फॉलो करणार. अँड दॅट वॉज अ प्रिडिक्शन. आणि त्याच्यानंतर असे फॉलो केले लोक, कारण त्याच्यात एक मी ना कॉक्रोच काहीतरी बनवलेली होती ॲज अ बिंदी. आणि एक इव्हेंटला मी गेली आणि तेव्हा मी जाऊन बघितली की तिकडची कोणीतरी एक महिला सेम कॉक्रोचच्या स्केच करून डायमंड्स लावून आलेली. मी बोली, बाई काय काय आहे, तर काय आहे, जेव्हा तुम्ही करू शकता तर आम्ही का नाही करू शकत. मी बोली, व्हेरी गुड, असंच ट्रेंड फॉलो करा. कारण आज जेव्हा त्यावेळी व्हॉट एव्हर वी डिड बिकेम अ हिट, इट वॉज ओनली बिकॉज ऑफ द ऑडियन्स. तुम्हाला जितूजींचाही कॉल आला होता, त्यानंतर जितूजी तुम्हाला भेटायला आले होते सेटवर, काय किस्सा आहे तो? किती हंबल आहे, माय गॉड जितू साहेब. कारण मला माहिती आहे की जितू साहेबला मी तेव्हा भेटली जेव्हा मी नाची मयुरीचं क्लायमॅक्स सॉन्ग करत होते. आणि तेव्हा जितूजी वॉज वर्किंग विथ टी रामराव सर. तर टी रामराव सर जे हमारे नाची मयुरी डायरेक्टर होते. हां. तर ते बोलले की असं असं आहे बघ, एक मुलगी आहे, त्याचा म्हणजे एक स्टोरी डिस्कस करतात ना सेटवर. तर जितू साहेब बोलले की, आणि भाईदासमध्ये शूटिंग होता क्लायमॅक्स सॉन्ग. तर जितू साहेब बोलले की मी पण येणार, मला तिला बघायचं आहे. आणि सर आले तिथे. अँड पिक्चर रिलीज झाल्यावर द फर्स्ट बुके केम टू मी फ्रॉम जितू साहब, धीरज कुमार अँड संजय खान. अँड फर्स्ट कॉल केम टू मी फ्रॉम संध्याजींबरोबर महिपाल सर. हेलो मैं महिपाल बोल रहा हूँ. मैंने बोला हाँ सर, तू नहीं जानती होगी मुझे. मैं बोली नाही सर, मी ओळखते. आय सेड आय हॅव सीन यू विथ संध्याजी, खूप फिल्म्समध्ये तुम्ही काम केलं. अगं आय फेल्ट सो नाईस. एक डान्स सब्जेक्ट किती वर्षानंतर आमच्यासारखे डान्सर्ससाठी इट इज अ बिग, इट्स अ ट्रीट फॉर दी आईज. आणि तेव्हा जितू साहेब मला येऊन बोललेले की, मार्क माय वर्ड्स, दिस फिल्म इज अ सुपर हिट, मेरे को फीलिंग हो रही है. आणि तो अँड इवन जेव्हा मी बालाजी, आम्ही डबिंग वगैरे करायला जायचं ना बालाजी हाऊसमध्ये, तेव्हा पण जितू साहेब मला भेटायचे. तर मी बोली की, सर आपकी ब्लेसिंग्स मुझे मिली थी. नहीं नहीं बेटा, तुम हमारे अन्नदाता हो, आप लोगों की वजह से बालाजी टेलिफिल्म्स चल रही. म्हणजे असंच कोणी मोठा माणूस नाही म्हणत. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. जितूजी पण मराठी खूप छान बोलतात. अति सुंदर आहे. आणि चरणी कुठे गिरगाव. आणि गणपतीचं पण ते 10 दिवस ते ठेवतात. आणि सगळे मुंबई म्हणजे यू हॅव टू स्पीक मराठी, का नाही बोलायचंय.